अल्पसंख्याक बहुल भागातील मूलभूत नागरी सुविधांना भक्कम बळ देत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 येथील जंतुल फिरदौस कब्रस्थानसाठी रस्ता काम व सुरक्षेच्या दृष्टीने वॉल कंपाऊंड उभारणीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये असा एकूण 50 लाख रुपयांचा निधी सन 2025-26 अल्पसंख्याक बहुल नागरिक क्षेत्राकरिता क्षेत्र विकास या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे। हा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, अल्पसंख्याक मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग निरीक्षक, ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते व अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनामुळे व निर्णायक भूमिकेमुळे प्राप्त झाला आहे। अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणारे नेतृत्व म्हणून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचा गौरव होत असून हा विश्वास व पाठिंबा कायमस्वरूपी राहील असा ठाम विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे। निश्चितच येणाऱ्या काळात अल्पसंख्याक समाजाच्या विकासात या दोघांचे योगदान अधिक भरीव राहील असा सूर या निमित्ताने सर्वत्र उमटत आहे। या पत्रकार परिषदेस आफिज सनामुल्ला, तय्यब अली, आसिफ शेख, मोहम्मद आळगी, असलम इनामदार, महबूब कुडले, शहानवाज शेख, सैपन शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती होती। अजितदादांनी 50 लाख रुपयाचा जो जन्नतुल फिरदौस कब्रस्थानसाठी निधी दिलेला आहे ते निधी या ठिकाणी जरा अपुरे पडतंय। या ठिकाणी या कब्रस्थानच्या विकास कामासाठी दादांनी तर योगदान दिलेलंच आहे। त्या स्मशानभूमीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची खूप मोठी अडचण आहे। त्या रस्त्यासाठी निधीची उपलब्धता करावं। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडसाठी म्हणजे त्या ठिकाणी काही चुकीचा प्रकार घडू नये किंवा जे दफनविधीची जी जागा आहे त्याला एक संरक्षित भिंत व्हावं या उद्देशाने त्याची देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी नजीबभाई मुल्लांकडे आम्ही सर्व शिष्टमंडळाच्या वतीने केलेलं होतं। नजीबभाईंनी त्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे मी आणि माझ्या भागाचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांचीही एकत्रितपणाने बैठक लावली आणि त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाचं जे खातं आहे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे साहेबांकडे आम्हा तिघांनाही एकत्रितपणाने त्यांनी पाठवून दिलं आणि त्या ठिकाणी ह्या ज्या निधीच्या विषयाच्या संदर्भातली जी आमची मागणी होती आमच्या भागाचं त्या मागणीला तातडीनं माणिकराव कोकाटे साहेबांनी 50 लाख रुपये म्हणजे अजितदादांनी दिलेला 50 लाख रुपये आणि आता परत पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून देखील 50 लाख रुपये, रस्त्यासाठी 25 लाख आणि वॉल कंपाऊंडने त्या ठिकाणी कमान बांधण्यासाठी 25 लाख रुपये अशी 50 लाख रुपयाची तरतूद आदरणीय अजितदादा पवार साहेब, माणिकराव कोकाटे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे नजीबभाई मुल्ला आणि राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला है। चोरियां हो रही, कई मरतबा वायर चोरी हुई, मोटर चोरी हुई, तो वॉल कंपाउंड भी सेफ्टी के लिए जरूरी है। दो अहम और जरूरी काम भी थे कि वहां के संरक्षण के लिए तो हमने किशन भाई जादव के मार्फत से नजीब भाई मुल्ला जो ठाणे के जो कार्यकर्ता हैं, जो वहां के जो नगर सेवक है, उनसे हम दरख्वास्त कर रहे थे कि भाई तमाम ट्रस्टी और जिम्मेदारान मिलकर, तो उन्होंने हमारी बात की जो है मान रखा और उसका पाठ पुरावा हमारे किशन भाई जादव करे। इसके लिए फिर से जो है हमारे, बल्कि ऐसा लग रहा था कि भाई हम बोले अब इतना हुआ अब क्या हुएगा क्या, लेकिन हमारे गुमान से ज्यादा, अपेक्षा से ज्यादा लीड लेकर काम करते हुए हमारे जो किशन भाई जादव हैं, इन्होंने जो है अभी हाल ही में फिर से 50 लाख की निधि उन्होंने मंजूर करा कर ली, जिसमें से 25 लाख रुपए वॉल कंपाउंड और 25 लाख रुपए आने जाने के लिए रोड के लिए जो है मंजूर करा कर लिए। इसके लिए मैं तमाम ही हमारे प्रभाग क्रमांक 22 के जिम्मेदारान, हमारे जैसा कि यहाँ पर हमारे कासिम साहब अड़गी जो जन्नतुल फिरदौस कब्रिस्तान के सेक्रेटरी हैं, और यहाँ पर तैयब अली साहब है, हमारे आसिफ भाई है, शाहजहान भाई है और दीगर जितने भी जिम्मेदारान हैं, तमाम की जानिब से हम जो है हमारे किशन भाई जादव और उनके जो पैनल के जो नागेश अन्ना है, उन दोनों नगर सेवकों का हम शुक्रिया अदा करते हैं और साथ में नजीब भाई मुल्ला का भी शुक्रिया अदा करते हैं।